बातमी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या एल्गाराची आहे। मराठा आरक्षणाचा लढा, कुणबी प्रमाणपत्रांचा प्रश्न आणि आता थेट सत्तेच्या केंद्रावर राजकीय हल्ला। अंतरवली सराटीमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांनी केवळ सरकारवरती टीका केली नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवरती गंभीर आरोप केलेत। मराठा समाजाविरोधात कट रचल्याचा दावा केला। कुणबी प्रमाणपत्र राजकीय द्वेषातून रद्द केली जात असल्याचा आरोप करत 2029 सालच्या निवडणुकीत त्याला राजकीय उत्तर देण्याचा इशाराही दिला। आता प्रश्न केवळ कुणबी प्रमाणपत्रांचा नाहीये, त्यामुळे मराठा आरक्षणाचा संघर्ष आता थेट सत्ता विरुद्ध मराठा समाज असा राजकीय संघर्ष बनतोय का, याकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे। त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र राजकीय द्वेषातून रद्द केली जात आहेत असा थेट आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला। सरकारमधल्या खास करून देवेंद्र फडणवीसांवर, एकनाथ शिंदेंवर आणि चंद्रशेखर बावनकुळेंवरती त्यांनी निशाणा साधला। इतकंच नाही तर 2029 सालच्या पुढच्या निवडणुकीत महायुतीला धडा शिकवू असा इशाराही त्यांनी दिलाय। कालपासून राज्यात एक नवीन कट शिजला गेलाय सरकारकडून, आणि तो कट असा आहे की मराठा समाजाला प्रमाणपत्र पण त्यांनी द्यायचे आणि रद्द पण त्यांनीच करायचे। हा खूप मोठा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्र्याकडून आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मंत्र्याकडून शिजला जातोय, आणि याच्यात सगळ्यात मोठा वाटा फडणवीस साहेबांचा आणि त्यांच्या मंत्र्यांचा आहे की मराठ्यांविषयी जो कट रचला गेला, प्रमाणपत्र रद्द व्हावेत म्हणून, हे जे पेरलं गेलं ना, हे सरकारनं जाणून बुजून ही कट रचलाय खूप मोठा। मनोज जरांगे पाटलांनी तर थेट भाजप आणि विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंवरती निशाणा साधत राजकीय परिणाम भोगा असा इशाराच दिला। जरांगेंचा आरोप असा आहे की कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरती मराठा समाजावरती अन्याय होतोय। मनोज जरांगेंनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पुन्हा एकदा थेट भाजप विरुद्ध मराठा असा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय का, याची चर्चा रंगू लागली आहे। ह्या लेकरांचं पाप कोण डोक्यावर घेणार आता? फडणवीस तुम्ही का? त्या बावनकुळ्याचं सांगण्यावर बावनकुळ्याचं पत्र देतो, इन्व्हेस्टमेंट करून दिलं त्यांनी, त्या नोंदी रद्द करा म्हणून। हो, हे फडणवीस लक्षात ठेवा तुम्ही। आता त्या बावनकुळ्याने मराठ्यांचं वाटोळं करायचं ठरवलंय। त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून पत्र दिलंय की नोंदी रद्द करा। तुमचे निवडून नाही आले म्हणून तुमच्या निवडणुकीसाठी माझे मराठी लोक मारणार तुम्ही? नालाय करू नका तुम्ही। मी इतका मागा लागेल ना, तुम्ही मला माझ्या अंगावर येऊ नका। फडणवीस तुम्हाला सांगतो मी जर तराला लागलो ना, तो तुमचं लय अवघड करून टाकीन मी सगळ्याच। लय नवाजायला लागलो तर फडणवीस साहेब तुम्हाला मारायचे। आम्हाला माहित नव्हतं तुम्ही बावनकुळ्याच्या हाताने आमच्यात पाठवून करता, आणि तुम्ही एक बावनकुळ्या संपले जाण। मी 15-20 तरी आमदार पाडीन तुमची एकट्या बावनकुळ्यासाठी। तर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सगळे आरोप स्पष्ट शब्दात फेटाळून लावले। सोबतच जात पडताळणी समिती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि कायद्याच्या चौकटीत स्वतंत्रपणे काम करत असल्याचं म्हटलंय। प्रमाणपत्र जेव्हा जात पडताळणी समितीकडे जातात, त्यावेळी या जात पडताळणी समिती पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अंतर्गत काम करत आहेत। राज्य सरकारचं त्याच्यामध्ये कुठलीही दखलंदाजी नाही। मी आपल्याला सांगू शकतो की मोठ्या प्रमाणात वेगवेगळे जे काही त्यांच्याकडे प्रमाणपत्र येतात, त्यामध्ये 10-12% रिजेक्शन हा रेट आहेच। काही जाणीवपूर्वक कोणीतरी ते रिजेक्ट करताय असं म्हणणं योग्य नाही। जात पडताळणी जो एक विभाग आहे, हा अर्धन्यायिक आहे, क्वासी ज्युडिशियरी आहे। त्याच्यामध्ये आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही शासनाला। म्हणजे जात पडताळणी निर्णय दिला तो काय अंतिम निर्णय नसतो, त्याला उच्च न्यायालयाची मुभा आहे। त्यामुळं जर असं वाटतं कुणाला की बाबा आमचा अन्याय झालेला आहे, जात पडताळणी त्या ठिकाणी आम्हाला काही न्याय दिला नाही, तर उच्च न्यायालयात जाऊन त्याच्यावर तात्काळ आपल्याला स्टे आणता येतो किंवा तात्काळ त्याच्यामध्ये अपील करता येतं। लोकांची मागणी दाखल मिळाली पाहिजे, पण ते इतका आपण पारदर्शक पद्धतीने आपण त्याची कार्यवाही सुरू केलेली आहे। तर जर असे काही नियमबाह्य काही जर झालं असेल काही, तर मग त्याच्यामध्ये कारवाई होणार।
तर मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आजवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाबतीत तुलनेनं संयमित भूमिका घेणारे मनोज जरांगे पाटील पहिल्यांदाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शिंदेंवरती डबल गेम खेळत असल्याचा आरोप करत त्यांनी राजकीय इशाराच दिलाय. शिरसाटांना सुद्धा फोन करून सांगितलं होतं मी, तुम्ही खोटे घात करता तर माझ्या समाजात वाटोळ होईल बरं का. आणि विलास घुंबरेला सुद्धा सांगितलं होतं मी हॉस्पिटललाच, हेच विषय तुम्ही वाटोळ करता ना मराठ्यांचं तुमच्या राजकीय स्वार्थासाठी. केलंच ना शिंदे साहेब तुम्ही तेच. तुमच्यावर मला कधी डाऊट येत नव्हता. शिंदे साहेबासारखा मी कोणालाच म्हणत नाही. तुम्ही मला काही करू शकत नाही. जा तिकडं, बघा मी बी काय करायचं. सत्यात गेलात म्हणजे का तुम्ही माज उतरणार का काय आमच्याकडं. मला शिंदे साहेबाकडून या अपेक्षाच नव्हती. किती डबल ढोलकी चालणार तुम्ही. मराठ्यांच्या विरोधात काम करणारे ओबीसीचे नेते तुमच्या संग हिंडत येत, ते तुम्ही आमच्या अंगावर घालणार. चिरीमिरी त्यांना तिकडे चारू. असे छक्के पंजे खेळताल असं मला कधीच अपेक्षा नव्हती शिंदे साहेब तुमच्याकडून. कारण आम्ही मराठीच्या पोरांना तेवढ्या खस्ता खाल्ल्या तुमचे लोक निवडून आणताना. आम्ही थोडं बी लक्ष दिलं नसतं ना, तुमचे लोकच निघले नसते. तुमचा गद्दारीचा डाग पोसाला आम्ही मराठी आहेत. तुम्ही मराठ्याचं आयुष्य बर्बाद करणार तर शिंदे साहेबाचे मी इतके शिटा पाडणार. शिंदे साहेबाला आयुष्यात पश्चाताप आला नसतं. पैसे नोटा नाही चलत साहेब. मोदी साहेबांनी लोकसभेला लई नोटा चाललेल्यात लोकाला. काहीच वाकडं नाही झालं मराठ्याचं. मी झोपून टाकीन तुमचे सगळे. तर मनोज जरांगे पाटील यांनी थेट एकनाथ शिंदेंवरच टीका केल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिल्या. मी माझ्याशी चर्चा करताना नेहमीच एकनाथ शिंदे साहेबांचं कौतुक केलं होतं. आणि एकनाथ शिंदे साहेबांनंतर मला बोलताना त्यांनी हेही सांगितलं की तो सरनाईक साहेब तुमचंही मला कौतुक करावं लागेल, कारण मी फोन केल्यानंतर आमचे सगळे कामं तुम्ही करतात. त्यामुळे आज काय झालं 24 तासामध्ये मला हे कल्पना नाही. मी देखील त्या समितीवर आहे. समितीचे अध्यक्ष विखे पाटलांकडे मी तो विषय मांडेल आणि जर आवश्यकता भासली तर माननीय शिंदे साहेब आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे देखील आम्ही हा विषय मांडू. तर मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी येण्याची चिन्ह दिसत आहेत. रद्द झालेल्या कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरनं मनोज जरांगेंनी केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा भाजपलाच टार्गेट केलं असं नाहीये, तर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सुद्धा थेट आणि स्पष्ट राजकीय इशारा दिलाय. 2029च्या निवडणुकांचा उल्लेख, आमदार पाडण्याची भाषा आणि 30 ऑगस्टपासून नव्या आंदोलनाचा इशारा. यामुळे हा वाद केवळ जात पडताळणीचा, केवळ आरक्षणापुरता मर्यादित राहत नाही. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की मराठा आंदोलन पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय अजेंड्याला दिशा देणार का, आणि या नव्या संघर्षाला सरकार कसं सामोरं जाणार.